नमस्कार. दिल्लीच्या राजकारणात मोठी उलथापालथ करणारी घटना समोर आली असून आम आदमी पक्षात आत्तापर्यंतची सर्वात मोठी फूट पडल्याची माहिती पुढे आली आहे. 2012 मध्ये भ्रष्टाचार विरोधी चळवळीच्या पार्श्वभूमीवर स्थापन झालेल्या या पक्षाने कमी कालावधीत राष्ट्रीय पातळीवर आपली ओळख निर्माण केली होती. मात्र आता त्याच पक्षात वरिष्ठ पातळीवर निर्माण झालेल्या मतभेदांमुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. राज्यसभेतील अनेक खासदारांनी पक्षाची साथ सोडत भारतीय जनता पक्षात जाण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या घडामोडींचं केंद्रस्थान ठरले आहेत राघव चड्ढा, जे पक्षातील प्रमुख आणि प्रभावी नेते मानले जात होते. त्यांच्यासोबत संदीप कुमार पाठक आणि अशोक कुमार मित्तल यांनीही पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यासोबत राज्यसभेतील 2/3 खासदार असल्याचा दावा केला आणि केवळ पक्ष सोडत नसून भाजपमध्ये विलीन होत असल्याची घोषणा केली. राज्यसभेत आपचे एकूण 10 खासदार असताना त्यापैकी 7 जणांनी एकाच वेळी बाहेर पडणं हा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. यामध्ये आणखी एका खासदाराचा समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात असून हा आकडा 8 पर्यंत पोहोचू शकतो, अशी चर्चा सुरू आहे. या सगळ्या घडामोडींमुळे पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यासमोर अभूतपूर्व संकट उभं राहिले आहे. पक्षाच्या स्थापनेपासून इतक्या मोठ्या प्रमाणावर कधीच फूट पडली नव्हती. त्यामुळे नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. केजरीवाल यांनी नेहमीच स्वच्छ आणि पारदर्शक राजकारणाचा पुरस्कार केला असला तरी आता त्यांच्या पक्षातीलच वरिष्ठ नेते बाहेर पडत असल्याने अंतर्गत व्यवस्थापन आणि निर्णय प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. काही काळापासून पक्षात अंतर्गत नाराजी असल्याच्या चर्चा होत्या आणि आता त्या प्रत्यक्षात दिसून येत असल्याचं चित्र आहे. राज्यसभेतील या मोठ्या धक्क्यानंतर आता दिल्ली विधानसभेतील परिस्थितीही अस्थिर होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. दिल्ली विधानसभेत एकूण 70 जागा असून त्यापैकी 22 आमदार आपचे आहेत. सध्या ते प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहेत. मात्र पक्षांतर बंदी कायद्यानुसार जर 2/3 आमदारांनी पक्ष बदलला तर त्यांची सदस्यता कायम राहू शकते. यामुळेच आता 22 पैकी किमान 16 आमदारांना सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. आधीच 15 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचं सांगितलं जात असून जर आणखी एक आमदार या गटात सामील झाला तर दिल्लीतील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलू शकतं. पक्षातील या फुटीमागे केवळ राजकीय स्वार्थ नाही तर दीर्घकाळ साचलेला असंतोष कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे. काही नेत्यांना निर्णय प्रक्रियेत योग्य स्थान न मिळणं, संघटनात्मक पातळीवरील मतभेद आणि धोरणात्मक मुद्द्यांवरून निर्माण झालेली नाराजी यामुळे वातावरण ढवळून निघालं होतं. संदीप कुमार पाठक हे पक्षाच्या संघटनात्मक रचनेतील महत्त्वाचे व्यक्तिमत्व मानले जात होते. त्यांच्या बाहेर पडण्यामुळे पक्षाच्या अंतर्गत यंत्रणेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडे पक्षाच्या संघटनात्मक माहितीचा मोठा साठा असल्यामुळे भविष्यातील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. या घडामोडींचा परिणाम पंजाबवरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. फुटलेल्या खासदारांपैकी बहुतांश जण पंजाबचे प्रतिनिधित्व करत असल्यामुळे तेथील राजकीय स्थितीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. सध्या पंजाबमध्ये आपची सत्ता आहे, त्यामुळे या परिस्थितीचा थेट परिणाम सरकारच्या स्थैर्यावर होऊ शकतो. पक्षाच्या आर्थिक आणि संघटनात्मक ताकदीवरही या फुटीचा परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान या सर्व घडामोडींमुळे भाजपची रणनीती पुन्हा एकदा यशस्वी ठरल्याचं चित्र दिसत आहे. विरोधी पक्षातील नेत्यांना आपल्या बाजूला वळवून राजकीय समीकरण बदलण्याची भाजपची पद्धत यावेळीही प्रभावी ठरली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दिल्लीसह इतर राज्यांमध्येही आपचे काही नेते भाजपच्या संपर्कात आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसात आणखी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच आम आदमी पक्षासाठी ही परिस्थिती अत्यंत आव्हानात्मक ठरत आहे. एकेकाळी जनतेच्या अपेक्षांचं प्रतीक ठरलेला हा पक्ष आज अंतर्गत संघर्षामुळे अडचणीत सापडला आहे. आता अरविंद केजरीवाल यांच्यासमोर पक्ष पुन्हा एकत्र ठेवण्याचं आणि जनतेचा विश्वास परत मिळवण्याचं मोठं आव्हान आहे. येणारे दिवस केवळ आपसाठीच नव्हे तर संपूर्ण देशाच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार आहेत.